जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 224. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. चित्तलय झालेल्या भक्ताचं मन हे प्रभूचरणी विसर्जित झालेलं असतं. प्रभूंचं काज, त्यांनी सांगितलेलं कार्य ही त्यांची आज्ञा समजून सर्व भावे करण्याचा प्रयत्न हा भक्त शिष्य करत असतो. चित्तलय झालाय ह्याचाच अर्थ त्याच्या अंगी प्रभूंबद्दल, प्रभुचरणाविषयी सेवाभाव उदित झालाय असा होतो. सेवाभाव नाही आणि चित्तलय झालाय असं म्हणणं म्हणजेच एक प्रकारे मीपणा शाबूत ठेवून राममय झालोय असा भ्रम होणं होय. त्यामुळे जोवर अंतःकरणात खरा सेवाभाव उदित होत नाही तोवर प्रभूंच्या मनामध्ये किंवा संत सद्गुरूंच्या मनामध्ये किंवा त्यांच्या मनात आपल्याबद्दल काय कार्य अनुस्यूत आहे, काय करणं अभिप्रेत आहे, त्यांना माझ्याकडून काय अपेक्षित आहे ह्याचं सम्यक आकलन आम्हाला होत नाही. पण जे खरे शिष्य असतात, जे खरे भक्त असतात ते आम्हाला त्यांच्या आचरणामधून शिकवतात की कसं प्रत्येक सद्गुरूंच्या अंतरंगात उमटलेली गोष्ट एका क्षणात झेलण्यासाठी त्यांचं मन तयार असतं. याला शरणागती म्हणतात. ब्रह्मानंद महाराजांच्या आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आहेत, आपल्याला माहिती आहे, जिथं महाराजांच्या मनात ती गोष्ट येण्याचा अवकाश ब्रह्मानंद महाराजांना माहीत असायचं आणि त्यानुसार ते करायचे. किंबहुना अमुक गोष्ट महाराजांच्या मनात येईल याचा अगोदरच त्यांना ज्ञान व्हायचं. याला एकरूपत्व म्हणतात. आणि अशा भक्ताची गोष्ट आपण बघत होतो आणि तो म्हणजे हनुमंत. की हनुमंताच्या अंतरंगामध्ये प्रभू श्रीराम कार्याशिवाय इतर कोणती गोष्ट वासच करत नाही. आपण पूर्वीसुद्धा बघितलं होतं की सर्व भक्त जे आहेत त्या सर्व भक्तांचं एक चरित्र असतं, नाही का? की काहीतरी त्यांचं पूर्वायुष्य असतं, प्रभुचरणाशी आल्यानंतरचं आयुष्य आणि त्यानंतरचं आयुष्य, असे काही विभाग त्यामध्ये करता येऊ शकतात. पण हनुमंत हे असे भक्त आहेत ज्यांचं आयुष्य हे रामचरित्राशी सिनॉनिमस आहे. हनुमंत हे असे भक्त आहेत ज्यांना रामचरित्रातून वेगळं करू आपण फक्त त्यांचं चरित्र असं बघू शकत नाही. किंबहुना हे प्रत्येकच भक्ताच्या बाबतीत खरं आहे, पण हनुमंतांच्या बाबतीत श्रीराम सीतेची सेवा, त्यांच्या चरणीचं प्रेम, भक्ती या गोष्टीच त्यांचं आयुष्य डिफाईन करतात. त्याच्या पलीकडे हनुमत चरित्र आपण वेगळेपणानं बघू शकत नाही आणि ह्याला ती चित्तलय स्थिती म्हणतात संत सत्पुरुष. आणि म्हणूनच आपण बघतो आहोत त्या कथेमध्ये सुग्रीव, नील, अंगद, इतर वानर, जांबुवान हे सर्व श्रीरामांची आज्ञा घेऊन सर्व दक्षिण दिशेला सुग्रीवानं सांगितल्याप्रमाणे निघाले सीताशोधार्थ. आणि आपण बघितलं की शेवटी मात्र हनुमंत थांबलेत प्रभुचरणांची मस्तक नमवण्यासाठी. का बरं असं ते आता आम्हाला तुलसीदास सांगणार आहेत. जसं म्हटलं, प्रभूंच्या मनात काहीतरी इच्छा आहे, त्यांना मला काहीतरी सांगायचं आहे हे जाणणारे हे भक्तोत्तम आहेत. त्यामुळे हनुमंत थांबलेत सर्वांचा नमस्कार होईपर्यंत आणि शेवटी श्रीरामांसमोर आलेत. काय केलं त्यांनी?
पाछे पवन तनय सिरुनवा, जानी काज प्रभु निकट बोलावा, परसासीस सरोरुह पानी, करमुद्रिका दीन्ही जन जानी. म्हटलं तसं सर्वांच्या शेवटी पवनसुत हनुमंतानं प्रभूंसमोर मस्तक नमवलं. प्रभूंनी काय केलं? जानी काज प्रभू निकट बोलावा, म्हणजे जे कार्य अनुस्यूत आहे हनुमंताकरवी होणारं व्हायचं त्याचं महत्त्व लक्षात घेऊन प्रभूंनी त्याला आपल्या जवळ बोलावलं. पहा बरं, इतर कोणाला प्रभूंनी जवळ बोलावलं नाही, हनुमंतांना जवळ बोलावलं. आणि परसासीस सरोरुह पानी, आहा, त्याच्या मस्तकाला हनुमंताच्या आपल्या करकमलांनी स्पर्श केला. परसासीस, बरं का. आणि जनजानी म्हणजे आपला एक विशेष सेवक, माझा माणूस असं समजून, बरं का, त्याला आपल्या हातातली अंगठी काढून दिली. करमुद्रिका दिनी. आणि काय म्हणाले? बहुप्रकार सीतहि समुझाए हो, कही बल बिरह बेगी तुम आए हो, हनुमत जन्म सुफल करी माना, चले हृदय धरी कृपा निधाना. श्रीराम म्हणतायत हनुमंताला, सर्व प्रकारांनी माझ्या सीतेला समजावून सांग, माझं सामर्थ्यही सांग, आणि विरहामध्ये मी किती दुःखी आहे हे सुद्धा सांग. जसं अगोदर म्हटलं तसं श्रीरामांनी सीता विरहाची व्यथा दोनच व्यक्तींपुढे खऱ्या अर्थानं व्यक्त केली. एक लक्ष्मण आणि दुसरे हनुमंत. हनुमंतांकडे तर खूप मोठं कार्य सोपवलं आहे, त्यामुळे अनेक गोष्टी श्रीरामांनी हनुमंतांना सांगितल्या. इतर सर्व रामायणांमध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे की कसं श्रीरामांनी आपल्या खास गोष्टी ज्या फक्त त्या पतीपत्नींमध्येच माहीत होत्या, तिसऱ्या व्यक्तीला कुणालाही माहीत नव्हत्या, अशा गोष्टी हनुमंतांना सांगितल्या. कशासाठी? तर सीतामातेला हनुमंतांची खूण पटावे म्हणून. की अशा गोष्टी जर सीतेला सांगितल्या तर तिचा हनुमंत हा माझा आहे यावर विश्वास बसेल आणि तिला धीर येईल. यासाठी प्रभू श्रीरामांनी हनुमंताला या सर्व गोष्टी सांगितल्या. पुढे हनुमंत कसे ते सीतामातेला त्या गोष्टी सांगतात ह्याचं फार फार सुंदर वर्णन सुंदरकांडात येईल. पण आता प्रभूंनी जेव्हा त्याला सांगितलं की सामर्थ्यही सांग, कही बल, माझं बल पण सांग, म्हणजे सीतामातेला माहीत नाही असं नाही, पण आता ती ज्या परिस्थितीमध्ये आहे तिथं तिचा धीर बांधून ठेवणं किंवा तिला एक प्रकारे आशा तिच्या हृदयामध्ये जिवंत ठेवणं की प्रभू येतील आणि मला सोडवतील, हे किती आवश्यक आहे याची कल्पना प्रभूंना आहे. त्यामुळे म्हणतायत की माझं सामर्थ्य आणि विरह या दोन्ही गोष्टी तू तिला सांग आणि लवकर परत ये. बेगी तुम आये हो, म्हणजे मी वाट बघतोय तुझी की तू काय बातमी आणतोस माझ्या सीतेची, हे प्रभूंनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर हनुमंताला काय वाटलं तर हनुमत जन्म सुफल करी माना, चले हृदय धरी कृपा निधाना. त्यावेळी हनुमानाला आपला जन्म सार्थक झाल्याचं वाटलं. प्रभूंनी एवढी मोठी कामगिरी माझ्याकडे सोपवली आहे आणि ह्या कामगिरीमध्येच मला माझ्या आईचं दर्शन होणार आहे. ह्या गोष्टीनं हनुमंत हर्षभरित झाला आहे आणि म्हणतोय की यामुळं माझा जन्म सार्थक झाला. आणि मग कृपानिधान प्रभूंना हृदयामध्ये धारण करून हनुमंत निघालेत. आता तुलसीदास आम्हाला सांगतायत बरं का, यद्यपि प्रभु जानत
सब बाता, राजनीती राखत सुरत्राता. देवांचं जे रक्षण करू शकतात, सुरत्राता, त्यांचं तारण करणारे प्रभू आहेत, देवांचं तारण करणारे, त्यांना या गोष्टी माहीत नाहीत का? ते सर्व गोष्टी जाणतात, जानत सब बाता. पण राजनीती पाळण्यासाठी आणि नीतीची मर्यादा राखण्यासाठी सीतेचा शोध घेण्याकरता वानरांना सर्वत्र पाठवत आहेत. जसं म्हटलं बालकांडामध्ये तुलसीदासांनी, शिवभगवानांनी सांगितलं पार्वती मातेला की प्रत्येक लीलेमागे प्रभूंच्या अनंत कारणं असतात, अनेक जीवांचा उद्धार त्यामध्ये करायचा असतो. महाराजांचं एक वचन आहे की मी आलो एका करता, पण त्यामध्ये अनेक जीवांचा उद्धार झाला. स्वतःविषयी खूप कमी बोलायचे महाराज, पण अशा काही प्रसंगामध्ये महाराजांनी आपलं स्वरूप उघड केलं आहे आणि त्यामध्ये त्यांचं ते रामरूप खूप प्रकर्षानं जाणवतं. जसं इथे प्रभू म्हणाले, तुलसीदास सांगतायत की त्यांना सर्व माहिती आहे, पण वानरांना सर्वत्र पाठवणं म्हणजे कोणताही स्तर प्रभूंना, संतांना वर्ज नसतो, कोणतीही योनी वर्ज नसते. प्रत्येक जिवंतच काय, पण निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा त्याच भगवंतांचा प्राण वसत असतो. कोणतीही गोष्ट संतांसाठी निर्जीव नसते. या काही संतांच्या सहवासात राहून अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. त्यामुळे श्री महाराजांच्या आयुष्यातही असे अनेक प्रसंग आहेत, अनेक संतांच्या आयुष्यात असे प्रसंग आहेत ज्यामध्ये आपल्या लक्षात येतं की त्यांच्यासाठी निर्जीव कोणतीही वस्तू नाही. आणि इथं तर वानर आहेत, त्यामुळे श्रीरामांनी त्यांचंही कल्याण केलं आहे. आपण बघितलं, देवच वानरांचं रूप धारण करून आलेत आणि श्रीराम कार्यासाठी सिद्ध झालेत. आता चले सकल बन खोजत, सरिता सरगिरी खोह, राम काज लय लीन मन, बिसरातन कर छोह. सगळे वानर सगळीकडे सीतेला शोधत निघालेत. कुठं? वन, नदी, तलाव, पर्वतांमधल्या गुहा, असं सगळीकडे त्यांचं शोधकार्य सुरू आहे. त्यांचं मन जे आहे त्या वानरांचं ते श्रीराम कार्यात मग्न होतं आणि त्यामुळे बरं का, काय गोड पहा, बिसरा तन कर छोह, शरीराचं ममत्व, शरीराबद्दल आसक्ती ते विसरले होते. म्हणजे एकंदर राम कार्यामध्ये देहभान रहित होऊन ते कार्य करत होते. कार्य कुणाचं आहे त्याच्यावर आमची देहबुद्धी विगलितता स्पष्ट होते, ठरते. ज्यावेळी कार्य मीपणातून होतं त्यावेळेला देहबुद्धीनं कार्य झाल्यामुळं आळस, प्रमादस्थिती, एक प्रकारे आपण जे म्हणतो कंटाळा येणं, ह्या सर्व गोष्टी देहबुद्धीयुक्त कार्य करण्यानं होतात. आणि जे कार्य राम करता या भावनेनं, रामांच्या शक्तीनं तेच करवून घेत आहेत ह्या घट्ट भावनेनं होतं, तिथं आळस, निद्रा, प्रमाद, कोणत्याही प्रकारची शिथिलता ह्याला स्कोपच नसतो. महाराज जे आमचं म्हणतात, प्रत्येक गोष्ट, अगदी स्वयंपाक करायचा आहे तर माझे महाराज आज जेवणार आहेत, या भावनेनं जर केला तर स्वयंपाक करताना आळस येणंच शक्य नाही. त्यांची शक्ती अनुस्यूत असते, त्यांचं अनुसंधान अनुस्यूत असतं आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी आम्ही करतोय ही आनंदाची भावना असते. त्यामुळे इथे वानरांबद्दल म्हटलं आहे की त्या रामकाजामध्ये मग्न असल्यामुळे ते शरीराची आसक्ती विसरलेत आणि त्यांचं कसं कार्य सुरू आहे आता ते सांगतायत. कतहु होई निसिचर सई भेटा, प्राणलेही एक एक चपेटा, बहुप्रकार गिरी कानन हे रही,
कौमुनी मिलई ताही सब घेरही. मध्ये राक्षस भेटत होते, एकाच चपेटामध्ये म्हटलंय, एकाच ठोशामध्ये त्यांचा प्राण घेत होते हे वानर. अतिशय शक्तिशाली बलशाली असे हे वानर आहेत आणि श्रीरामांना हृदयात धारण केल्यामुळेच त्यांचं हे बळ द्विगुणित झालं आहे. पर्वत वन ठिकठिकाणी शोधतायत. कुणी मुनी ऋषी भेटले तर सीतामातेचा पत्ता विचारण्यासाठी सगळे वानर त्याच्या भोवती कोंडाळं करून जमा होत आहेत. पहा बरं, काय गोड ना. म्हणजे कोणताही जीव ज्यावेळी प्रभूचरणी जातो त्यावेळेला त्याचं सबंध चित्त लक्ष हे एका दिशेनं वळतं आणि त्यामुळे मग इतर लौकिक गोष्टींना त्या मनामध्ये स्थान उरत नाही. जे सांगितलं चले हृदय धरी कृपा निधाना, ते कृपा निधानांना हृदयात धारण करतात. हा एक अर्थ भाव तर आहेच, पण खऱ्या अर्थानं जे अशा एकविध भावानं जगणारे भक्त असतात त्यांचं हृदय सोडून प्रभूंना जावत नाही, नाही का. त्यामुळे असं त्यांचं कार्य सुरू आहे. पण तहान लागली आहे सगळ्यांना. लागी तृषा अतिशय अकुलाने, मिलईन जल घन गहन भुलाने, मन हनुमान कीन्ह अनुमाना, मरण चहत सब बिनु जल पाना, चढ़गिरी सखर चहु दिसि देखा, भूमि बिबर एक कौतुक पेखा, चक्रबाक बक हंस उड़ाही, बहुतक खग प्रबिसहि तेहि माही. गिरिते उतरी पवन सुत आवा, सब कहूँ लई सोई बिबर देखावा, आगे कई हनुमंत ही लीन्हा, बैठे बिबर बिलंबुन कीन्हा. दीख जाई उपबन बर, सर बिगसित बहुकंज, मंदिर एक रुचिरतः, बैठी नारी तपपुंज. वा, म्हणतायत तहानेनं सर्व वानर व्याकुळ झाले, पण कुठंच पाणी मिळेना. दाट जंगल आहे, सर्वजण भरकटलेत की कुठे चाललो आहे कळेना. गहन भुलाने म्हटलंय. पण हनुमंताला मात्र अंदाज आला की पाणी मिळालं नाही तर सर्व मरतील हे वानर. त्यामुळं हनुमंतानी डोंगराच्या शिखरावर जाऊन सगळीकडे नजर टाकली की कुठे पाणी आहे का. तेव्हा त्याला जमिनीवर एका गुहेमध्ये त्या पर्वतावर एक कौतुकपेखा म्हणजे एक आश्चर्यजनक अशी गोष्ट दिसली. अनेक पक्षी तिथं उडत होते आणि त्या गुहेतही जात होते काही पक्षी. तेव्हा पवनसुत हनुमंतांनी पर्वतावरून खाली उतरून सर्व वानरांना ती गुहा दाखवली आणि हनुमंताला पुढे करून सर्वजण वेळ न घालवता त्या गुहेत शिरले. बिलंबुन किन्हा, सर्वजण खूप तहानेनं व्याकुळ झालेत वानर. त्यावेळेला आत गेल्यावर त्यांना काय दिसलं तर एक अतिशय सुंदर असं उपवन आणि तलाव तिथे दिसला. आपल्याला माहिती आहे ही कथा नाही का. पुष्कळ अशी तिथं कमळं उमललेली होती त्या तलावांमध्ये. एक सुंदर असं मंदिर होतं आणि कोण बसलं होतं तिथे, बैठी नारी तपपुंजा, एक तपपुंज तेजस्वी अशी तपस्विनी तिथं बसली होती. तिचं नाव स्वयंप्रभा पुढे येईल. आणि तिला बघितल्यानंतर दूरी ते ताही सबंधी सिरुनावा, पूछे निज वृत्तांत सुनावा, तेहि तब कहा करहु जलपाना, खाहु सुरस सुंदर फल नाना, मज्जनु कीन्ह मधुर फल खाए,
तासु निकट पुनि सब चली आए, तेहि सब आपनी कथा सुनाई, मैं अब जाब जहाँ रघुराई. त्या तपस्विनीला, स्वयंप्रभेला ह्या सर्व वानरांनी, हनुमंतांनी दुरूनच मस्तक नमवून नमस्कार केला आणि तिने विचारल्यावर त्यांनी आपली हकीकत सांगितली. तेव्हा तिनं त्यांना सांगितलं की सर्व इथे तऱ्हेतऱ्हेची रसाळ फळं आहेत, ती खा, पाणी प्या बरं का. अशा रीतीनं तिची आज्ञा मिळताच सर्व वानर खुश झाले. सर्वांनी ती गोड फळं खाल्ली, स्नान केलं आणि मग तिच्याकडे गेले. तेही सब आपनी कथा सुनाई म्हटले. तेव्हा तिनं आपली सर्व कथा त्यांना सांगितली बरं का. म्हणजे इथे बाकीचा काहीच उल्लेख केलेला नाही. वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे की ही स्वयंप्रभा म्हणजे तिला ते तो वनप्रदेश, उपवन, ते अतिशय सुंदर असं उपवन होतं त्या पर्वत शिखरावर. आणि त्या गुहेमध्ये ते जे रचलेलं होतं ते मय दानवानं रचलं होतं. आणि त्याची पत्नी हेमा जी होती ती हिची मैत्रीण होती, असा काहीतरी उल्लेख आहे त्यामध्ये. आणि त्यामुळे ही हेमा म्हणजे खरं मंडोदरीची आई असाही उल्लेख एकीकडे येतो. ते असो, पण तिला हे वन राखायला म्हणून ठेवलेलं होतं. अतिशय उच्च दर्जाची तपस्विनी होती ही. मयदानव अनेक तऱ्हेचे, म्हणजे ज्याला आपण आर्किटेक्चरल मार्वल्स म्हणतो, ते तसे विविध प्रकारचे तयार करून वाल्मिकींनी उल्लेख केला आहे. म्हणजे अगदी विमानांपासून विविध प्रकारच्या तलावांपर्यंत असा तो उल्लेख आहे त्याच्यामध्ये. ते तिथे तयार करून सज्ज केलेलं होतं. आणि ते तिनं हे रामकार्यासाठी निघालेत म्हटल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायला तिनं त्यांना परवानगी दिली खरं ती. आणि जेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आता जायचं आहे सीता शोधाला, तेव्हा तिने काय सांगितलं त्यांना ह्याचा उल्लेख आहे तिकडे. इथे त्याचा काहीच उल्लेख नाही. की ती म्हणाली की इथं एकदा आत आलं कोणी की इथून बाहेर जिवंत जाऊ शकत नाही. आणि हे सांगितल्यानंतर हनुमंतांनी तिला सर्व सांगितलं की आम्ही रामकार्यासाठी चाललो आहे, असं असं सीता शोधार्थ चाललो आहे, त्यामुळे कृपा करून आम्हाला गेलंच पाहिजे. ती म्हणाली की तुम्ही इथं राहा, इथल्या सर्व गोष्टींचा आस्वाद घ्या. पण हनुमंत म्हणाले, सर्व वानरंसुद्धा म्हणाली की नाही, आम्ही इथं रामकार्यासाठी आलो आहे, केवळ आमची तहान शांत करण्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो. हे खूप सुंदर आहे तुझा हा प्रांत, पण यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही, आम्हाला पुढं जायचं आहे. आणि हे सांगितल्यानंतर तिनं त्यांना आपल्या तपोबळावर कसं बाहेर नेलं ह्याचा उल्लेख आता इथे तुलसीदास पण करतायत. आणि पुढं ती म्हणाली, मैं अब जाब जहाँ रघुराई म्हटलंय तुलसीदासांनी तर, की मी आता रघुनाथांकडे जाते असं ती म्हणाली. म्हणजे भक्तच आहे ती, त्यामुळे ती म्हणाली आता मी रघुनाथांकडे जाते. आणि पुढं त्या वानरांना सांगतेय, मुदहु नयन बिबरत जित जाहू, पहहु सीतहि जनि पछिताहू, नयन मुदि पुनि देखहि बीरा, ठाढ़े सकल सिंधु के तीरा. आता ही स्वयंप्रभा त्यांना सांगतेय, सर्वजण डोळे मिटा आणि तुम्ही गुहा सोडून बाहेर जाल, तुम्हाला सीता भेटेल, निराश होऊ नका. आणि तिनं सांगितल्याप्रमाणे सर्व वानरांनी जेव्हा डोळे मिटून उघडले तेव्हा तिच्या तपोबळावर त्यांना दिसून आलं की सर्व वानरवीर आता समुद्राकाठी उभे होते. त्यानंतर मग ती तपस्विनी कुठं गेली, सो पुनि गई जहाँ रघुनाथा, जाई कमल पदनाय सीमाथा, नाना भांति बिनयत ही कीन्ही, अनपायनी भगति प्रभु दीन्ही. बदरी बन कहु सो गई, प्रभु आज्ञा धरि सीस, उरधरि राम चरण जुग, जे बंदत अज ईस. त्यानंतर म्हणतात तुलसीदास, ती तपस्विनी स्वतः रघुनाथांकडे गेली, तिथं जाऊन त्यांचं चरण प्रक्षालन केलं, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना विनंती केली
तेव्हा प्रभूंनी तिला आपली अनपायनी अढळ अशी भक्ती प्रदान केली. तिनं प्रभूंची आज्ञा शिरोधार्य करून ब्रह्मदेव आणि महादेव श्रीरामांच्या ज्या चरणांना वंदन करतात असे चरण हृदयी धरून ही तपस्विनी स्वयंप्रभा बदरिकाश्रमाला गेली, असं वर्णन तुलसीदास करतायत. म्हणजे तिच्यासाठी सुद्धा हे रामकार्य अनुस्यूत होतं. पहा कसं असतं, प्रभू आपल्या भक्तांच्या कार्यामध्ये, त्यांचंच कार्य आहे ते, पण त्या कार्यामध्ये सुद्धा कोणताही अडसर येऊ नये, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये भक्तांना. त्या वानरांना तहान लागली होती आणि कुठं पाणी मिळत नव्हतं. ती सोयसुद्धा प्रभूंनी अगोदरच करून ठेवली होती या स्वयंप्रभा आणि त्या उपवनाच्या रूपानं. त्यामुळे जो रामकार्य करण्यासाठी सिद्ध होतो त्याला ठायी ठायी हा प्रत्यय येतो की कसं माझ्या महाराजांनी प्रत्येक स्टेपवर मला एक अनुकूलता प्रदान केली. ज्याला हे जाणवतं ना त्याला प्रतिकूलतेत सुद्धा अनुकूलता दिसायला लागते मग. कारण कोणतीही गोष्ट प्रतिकूल असूच शकत नाही त्यांच्या चरणांशी पोहोचण्यासाठी. त्यामुळे इथे स्वयंप्रभेच्या रूपानं आम्हाला प्रभू हे सांगतायत की रामकार्य करताय तर तुमच्यासाठी प्रभूंचा हात सतत पाठीवर आहे आणि तेच तुमच्याकडून ते कार्य करवून घेतील. आणि इकडे वानरवीरांना मात्र चिंता लागली आहे. इहा विचार ही कपि मन माही, बीती अवधि काज कछु नाही. सब मिली कहि परस्पर बाता, बिनु सुधिल ये करब का भ्राता. कह अंगद लोचन भरी बारी, दुह प्रकार भई मृत्यु हमारी. इहा न सुधि सीता कई पाई, उहाँ गई मारी कपिराई. पिता बधे परमारत मोही, राखा राम निहोरन ओही. पुनि पुनि अंगद कह सब पाही, मरन भयउ कछु संशय नाही. अंगद बचन सुनत कपिबीरा, बोली न सकहि नयन बहनीरा. छन एक सोच मगन होई रहे, पुनि अस बचन कहत सब भये. हम सीता कई सुधि लीधे बिना, नहीं जई हई जुबराज प्रवीणा. अस कही लवन सिंधु तट जाई, बैठे कपि सब दरभड़ साई. जामवंत अंगद दुख देखी, कहीं कथा उपदेश विशेषी. तात राम कहु नर जनि मानहु, निर्गुण ब्रह्म अजित अज जानहु. हम सब सेवक अति बड़ भागी, संतत सगुण ब्रह्म अनुरागी. निज इच्छा प्रभु अवतरई, सुरमहि गो द्विज लागी. सगुण उपासक संगतः, रहहि मोक्ष सब त्यागी. 1 महिन्याचा काळ लोटत आला पण अजून कार्य झालं नाही याबद्दल सर्व वानरगणांच्या मनात चिंता वाढतीये. एकमेकांशी बोलतायत की हे बंधू, आता सीतामातेची वार्ता कळल्याशिवाय परत जाऊन तरी काय करायचं. आणि सर्वात अधिक दुःख वालीपुत्र अंगदाला झालंय. डोळ्यात पाणी आणून म्हणतोय की दोन्हीकडून आमचा मृत्यूच आहे. इथं सीतामातेची बातमी काही मिळालेली नाही आणि तिकडं गेलो तर वानरराज सुग्रीव ठार करील.
अंगद म्हणतोय की पित्याचा म्हणजे वालीचा वध झाल्यावरच सुग्रीवानं मला मारलं असतं, पण फक्त श्रीरामांमुळे माझं रक्षण झालं आहे, यामध्ये सुग्रीवानं काही उपकार केलेले नाहीत. बरं का. राखा राम हा भाव भक्ताच्या हृदयात प्रत्येक क्षण जिवंत असला पाहिजे. अंगद हा थोर रामभक्त आहे, पुढे येईल उल्लेख. पण म्हणजे कोणतीही लौकिकातली गोष्ट त्याला ते क्रेडिट द्यायला तयार नसतात भक्तगण, बरं का. म्हणजे लौकिकात वरवर खाली देतील सुद्धा, पण आतमध्ये त्यांना स्पष्ट माहीत असतं की हे फक्त माझ्या प्रभूंमुळे झाले. त्यामुळे प्रत्येक क्षण त्यांचा ग्रॅटिट्यूड प्रभूंबद्दल, सद्गुरूंबद्दल कृतज्ञतेनं भरलेला असतो. त्यामुळे अंगद म्हणतोय की श्रीरामांनी माझं रक्षण केलं आहे आणि सर्वांना सांगतोय अंगद की आता मात्र मरण ओढवलं, यात काही शंका नाही. वानरवीर सर्व अंगदाचं बोलणं ऐकतायत, पण कुणी बोलत नाही आहेत. त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत आहे. किती शुद्ध भाव आहे पहा सर्व वानरवीरांचा. एका क्षणात सगळे काळजीत पडलेत आणि सर्वजण म्हणतायत की हे युवराज अंगद, आम्ही सीता मातेचा शोध घेतल्याशिवाय परत काही येणार नाही, असं म्हणून त्या लवणसागराच्या तटावर कुश अंथरून सर्व बैठे कपी सब दर्भ डसाई, बरं का. म्हणजे एक प्रकारे व्रतस्थ राहण्यासाठी म्हणून तिथं बसलेत. हां. आणि जांबवंत आहे ना तिथे, त्यांनी मात्र हे सर्व बघितलं आणि अंगदाला काही उपदेशपर गोष्टी सांगितल्या. जांबुवान म्हणतायत की बाळा, श्रीरामांना तू मनुष्य समजतोयस का? ते निर्गुण ब्रह्म आहेत, अजेयी आहेत, अजन्म आहेत, हे लक्षात घे. आपण निरंतर सगुण ब्रह्म झालेल्या श्रीरामांवर प्रेम करतोय, असे आपण त्यांचे सेवक आहोत. खूप भाग्यवान आहोत आपण. हम सब सेवक अति बडभागी, संतत सगुण ब्रह्म अनुरागी. आहा, निर्गुण आहेत पण आता आपल्यासमोर सगुण रूपात आहेत ना, त्यामुळे त्यांचे सेवक असल्यामुळे आपण बडभागी आहोत म्हणतायत. आणि पुढे सांगतायत जांबुवंत, बरं का, की देव, पृथ्वी, गायी आणि विप्रवर यांच्या हितासाठी स्वतःच्या इच्छेनं, निज इच्छेनं इथं अवतार घेतात प्रभू. आणि सगुणोपासक जे आहेत ते सर्व प्रकारच्या मोक्षाची इच्छा सोडून फक्त त्यांच्या सेवेसाठी त्यांच्यासोबत असतात. आणि अशा रीतीनं सगुणोपासना, भक्ती, सेवा यामध्ये कसं भक्तांचं इति कर्तव्य साठवलेलं असतं हे पुन्हा एकदा तुलसीदासांनी आमच्या मनावर बिंबवलं आहे. आणि या रीतीनं जांबुवंत सांगत असतानाच कोण आलं आहे तिथे? एही विधी कथा कही बहुभाती, गिरिकंदरा सुनी संपाती, बाहेर होई देखी बहु किसा, मोही आहार दीन जगदीसा, आजु सब ही कह भक्षण करऊँ, दिन बहु चले आहार बिनु मरऊँ, कबहु न मिल भरी उदर आहारा, आजु दीन्ही विधि एक ही बारा, डर पे गीध बचन सुनि काना, अब भा मरण सत्य हम जाना, कपि सब उठे गीध कह देखी, जामवंत मन सोच विशेषी, कह अंगद बिचारी मन माही, धन्य जटायु सम को नाही, राम काज कारण तनु त्यागी, हरिपुर गयहु परम बड़ भागी, सुनि खग हर्ष शोक जुत बानी, आवा निकट कपिन भय मानी, तिन्हि अभय करि पूछे सि जाई,
कथा सकल तिन्ह ताही सुनाई. सुनी संपाती बंधु कै करणी, रघुपती महिमा बहुविधी बरणी. मोहिलई जाहु सिंधु तट, देऊ तिलांजलि ताही. बचन सहाय कर बिमय पैहु खोजहु जाही. अनुज क्रिया करी सागर तीरा, कही निज कथा सुनहु कपिबीरा. हम द्वौ बंधु प्रथम तरुणाई, गगन गये रवि निकट उड़ाई. ते जन सही सक सो फिर आवा, मैं अभिमानी रवि नियरावा. जरे पंख अति तेज अपारा, पर्यो भूमि करी घोर चिकारा. मुनि एक नाम चंद्रमा ओही, लागी दया देखी करी मोही. बहु प्रकार तेहि ज्ञान सुनावा, देह जनित अभिमान छड़ावा. त्रेता ब्रह्म मनुज तनु धरिहि, तासु नारी निशिचर पति हरिहि. तासु खोज पठइहि प्रभु दूता, तिन्हि मिले तई होबि पुनीता. जमिहि पंख करसि जनि चिंता, तिन्हि देखाई देह सुतई सीता. मुनि कई गिरा सत्य भई आजू, सुनि मम बचन करहु प्रभु काजू. जांबुवंत सर्वांना उपदेशपर गोष्टी सांगतानाच तो जे बोलत होता तो त्या पर्वताच्या गुहेत बसलेल्या एकाने ऐकलं. कुणी तर संपाती, जटायूचा वरिष्ठ बंधू हा. त्यानं बाहेर आल्यावर त्याला दिसलं अनेक वानर आहेत. तेव्हा तो म्हणाला, भगवंतांनी घरात बसल्या बसल्या खूप सारा आहारच माझ्यासाठी पाठवून दिला आहे बरं का. आता मी या सगळ्यांना खाऊन टाकतो. बरेच दिवस झाले पोटभर जेवलेलो नाही. आज एकाच वेळी पुष्कळ भोजन विधात्यानं दिलं आहे. हे त्या गिधाडाचं बोलणं ऐकून सर्वजण इतके घाबरले की आता मात्र खरोखर मृत्यूसमोर उभा ठाकला आहे हे समजलं. आणि त्या संपातीला बघण्यासाठी सर्व वानर थोडे उठून उभे राहिले. आता जांबुवंताला अजूनच काळजी वाटू लागली. आणि त्याच वेळी चतुर अंगद मनात विचार करून म्हणाला, काय आहा, जटायूसारखा धन्य कुणी नाही बरं का. अंगदानं हे अनेकदा प्रूफ केलं आहे की तो किती चतुर होता. वालीपुत्र हा जो आहे आपल्या मातेसारखा अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा, अत्यंत भक्तिमान, नीतिमान आणि निपुण असा होता. त्यामुळे जटायूसारखा धन्य कोणी नाही. रामकार्यासाठी त्यानं देहत्याग केला आणि भगवंताच्या परमधामी गेला असा बडभागी होता. हे मुद्दाम संपातीचा तो बंधू आहे हे जाणून तिथं हा अंगद म्हणाला. आणि त्याचं ते हर्ष आणि शोकयुक्त बोलणं ऐकून मात्र संपाती जवळ आला त्या वानरांच्या. वानर घाबरून गेले, पण संपातीनं जटायूचा उल्लेख ऐकून त्यांना अभयदान दिलं आणि त्याच्याबद्दल विचारलं जटायूचं वृत्तांत. तेव्हा सर्व हकीकत वानरांनी त्याला सांगितली. आणि बंधू जटायूची ही अद्भुत कामगिरी ऐकून संपाती अनेक तऱ्हेनं रघुनाथांचा महिमा वर्णन करू लागला बरं का. हा संपाती आपण मागे बघितलं होतं दशरथांचा मित्र होता बरं का. आणि आता ह्या जटायूबद्दल माहिती मिळाल्यानंतर तो म्हणतोय या सर्व वानरवीरांना की मला समुद्रकिनारी घेऊन चला. त्याला पंख नव्हते ना, पुढे सांगेलच तो कथा. तर जटायूला मी आता तिलांजली देतो, श्रद्धांजली वाहतो आणि या सेवेबद्दल मी तुम्हाला सीतेचा ठाव ठिकाणं सांगून मदत करीन. जिला तुम्ही शोधताय ती तुम्हाला निश्चित भेटेल.
बरं का. अशा रीतीनं समुद्रकिनाऱ्यावर जटायूचं श्राद्धकर्म संपातीनं केलं आणि आता तो स्वतःची हकीकत सांगतोय. म्हणतोय की मी आणि जटायू एकदा तरुण असताना उडून आकाशात सूर्याजवळ पोहोचलो. जटायू ते तेज सहन करू शकला नाही आणि तो परतला. पण मी जरा अहंकारी अभिमानी होतो, त्यामुळे मी सूर्याजवळ गेलो. पण सूर्याच्या अपार अशा तेजामुळं माझे पंख जळून गेले आणि मी जमिनीवर पडलो ओरडून, घोर चिकारा. आणि त्यावेळी मी जिथं पडलो तिथं चंद्रमा नावाचे एक मुनिश्रेष्ठ होते. मला बघून त्यांना दया आली आणि त्यांनी मला ज्ञानोपदेश देऊन माझा देहजनित अभिमान दूर केला. बरं का. आणि काय म्हणाले ते मला, की त्रेतायुगात प्रत्यक्ष परब्रह्म मनुष्य शरीर धारण करणार आहे आणि त्यावेळी त्यांच्या स्त्रीला, पत्नीला राक्षसराज रावण हरण करून नेईल. तिच्या शोधासाठी प्रभू दूत पाठवतील आणि ते दूत भेटले की तू पवित्र होशील. हे मला त्या चंद्रमा मुनींनी सांगितलं होतं. अशी हकीकत संपाती या वानरांना सांगतोय. आणि पुढे त्या ऋषींनी त्याला सांगितलं होतं की तुला पंखही फुटतील, काळजी करू नको, तू त्यांना सीतेचा पत्ता दे. त्या मुनींची वाणी आज खरी ठरली. आता मी जे सांगतो ते ऐका आणि तुम्ही प्रभू कार्य करा, असं संपाती सांगतोय. काय सांगितलं संपातीनं? गिरी त्रिकूट ऊपर बस लंका, तह रह रावण सहज असंका, तह अशोक उपबन जह रहई, सीता बैठी सोचरत अहई। मैं देखऊँ तुम नाही, गीध ही दृष्टि अपार, बूढ़ भयमुनत करते कछुक सहाय तुम्हार। संपाती सांगतोय, त्रिकूट पर्वतावर लंका नगरी वसलेली आहे, जिथं सहज असंका, निर्भय, स्वभावतः निर्भय असलेला रावण राहतो. त्याच्या त्या राजधानीमध्ये अशोक वाटिका नावाचं उपवन आहे, जिथं सीता राहतीये. यावेळी अत्यंत काळजीमध्ये चिंतातुर होऊन बसलेली मला दिसतीये ती. मी गिधाड आहे, त्यामुळे माझी नजर खूप दूरवर असते, त्यामुळे मी तिला बघू शकतो, तुम्ही बघू शकणार नाही. मी तरी काय करू, मी असा म्हातारा झालो आहे, नाहीतर मी तुम्हाला काही मदत नक्की केली असती, असं संपातीने सांगितलं. आणि पुढे संपाती सांगतोय, जो नाघई सत जो जन सागर, करई सो राम काज मती आगर, मोहि बिलो की धरहु मन धीरा, राम कृपा कस भयमु शरीरा। संपाती सांगतोय की जो 100 योजन विस्तार असलेला समुद्र ओलांडून जाऊ शकेल आणि बुद्धिमान असेल, तोच श्रीरामांचं कार्य पार पाडू शकेल. तुम्ही निराश होऊ नका, माझ्याकडे बघून धीर धरा. पहा बरं, रामकृपेमुळे पाहता पाहता माझं शरीर कसं झालं, मला पुन्हा पंख फुटलेत, असं संपाती स्वतःच्या उदाहरणावरून त्या वानरवीरांना धीर देतोय. बरं का. आणि पुढं सांगतोय संपाती, पापियु जाकर नाम सुमिरही, अति अपार भवसागर तरही, तासु दूत तुम्ह तजी कदराई, राम हृदय धरी करहु उपाई। संपाती सांगतोय, पापी मनुष्यसुद्धा ज्या प्रभूंचं नामस्मरण करताच अपार अथांग असलेला हा भवसमुद्र तरून जातो, त्यांचे तुम्ही दूत आहात. त्यामुळे भय सोडा आणि श्रीरामांना हृदयात धारण करून कार्य करा. हे सांगून काकभुशुंडी सांगतायत, अस कही गरुड गीध जब गयऊ, तिन्हके मन अति विस्मय भयऊ, निज निज बल सब काहू भाषा, पार जाई कर संशय राखा। काकभुशुंडी सांगतायत, हे गरुडा,
काकभूषुंडीसुद्धा ही कथा सांगतायत ना गरुडाला, तर म्हणतात असं सांगून तो संपाती निघून गेला आणि वानरांना जास्त आश्चर्य वाटलं की केवढी मोठी गोष्ट त्यानं सांगितली. आता सर्वजण आपापलं सामर्थ्य सांगतायत बरं का, सर्व वानरवीर, की त्याचा उल्लेख खूप गोड आहे अनेक ग्रंथांतरी, की काही वानर म्हणतात मी अमुक एवढी योजनं जाऊ शकतो, पण ह्याच्या पुढं जाण्याचं सामर्थ्य माझ्यात नाही. दुसरा म्हणतो ह्याच्यापेक्षा अधिक मी जाऊ शकतो, पण परत येऊ शकेन की नाही ह्याची मला गॅरंटी नाही. बरं का, अशा रीतीनं प्रत्येकजण आपापलं सामर्थ्य सांगतोय. पण पार जाई कर संशय राखा. काय पहा, सर्वांनी समुद्र उल्लंघून जाण्याबद्दल संशय प्रकट केला मनामध्ये. अथांग समुद्र आहे तो, वानरवीर आहेत, अत्यंत श्रेष्ठ बलवान वीर आहेत, पण तरीसुद्धा मनामध्ये संशय आहे की हा समुद्र आम्ही ओलांडू शकू की नाही. म्हणून आमचे महाराज म्हणतात पूर्ण संशय रहित होणं म्हणजे शरणागती, म्हणजे ज्ञान. म्हणजे ज्या क्षणी माझे महाराज, माझे सद्गुरू मला हा भवसागर पार करवतीलच ही खात्री अंतरंगात उदित होऊन, त्यांचं होऊन आज्ञापालन होतं, त्यावेळेला सर्व संशय मनातले दूर होतात. किंबहुना आमचे महाराज तर म्हणतात त्या अशा शिष्याला, भक्ताला मिळवायचं काही राहत नाही. किंबहुना मिळवायचं काही न राहणं हीच एक प्रकारे त्या पूर्णाला अबाधितपणे, अविरलपणे, अखंडपणे घट्ट धरल्याची प्रचिती असते. त्यामुळे शंका सर्वांच्या मनात आहे. आणि आता जांबुवंत सांगतायत काय, जरठ भयऊ अब कहाई रिछेसा, नहीं तन रहा प्रथम बललेसा, जब ही त्रिविक्रम भये खरारी, तब मैं तरुण रही बल भारी, बलि बांधत प्रभु बाढ़ेऊ, सो तनु बरनी न जाई, उभय घरी महदीनी सात प्रदक्षिण धाई. वृक्षराज जांबवंत म्हणतायत की आता मी म्हातारा झालोय रे, पूर्वीचं बळ आता उरलेलं नाही. जेव्हा श्रीराम वामनावतारामध्ये होते तेव्हा मी तरुण होतो आणि अनंत बळ होतं माझ्यामध्ये. त्या बळीला बांधून घालताना प्रभू इतके वाढले, इतकं विशाल रूप त्यांनी धारण केलं की त्या शरीराचं वर्णनच करता येत नाही. पण माझ्यात एवढं बळ होतं की 2 घटकांमध्ये धावत मी त्या वामन रूपाला 7 प्रदक्षिणा घातल्या सांगतायत जांबुवंत. पहा बरं, आहा. आणि हे सांगून स्वतःचं सुद्धा असामर्थ्य प्रकट केलंय जांबुवंतांनी. यानंतर अंगद म्हणतायत, अंगद कहई जाऊ मैं पारा, जिया संशय कछु फिरती बारा, जामवंत कह तुम सब लायक, पठैया की मी सब ही करनायक. अंगद म्हणतोय मी पलीकडे जाईन हे निश्चित, पण मला परत येता येईल की नाही ही शंका मात्र मनामध्ये आहे. बरं का, यामध्ये अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. प्रत्येकाला आपल्या अंगच्या सामर्थ्याची जाणीव आहे. म्हणजे साधक असो, भक्त असो, त्याला आपली लिमिटेशन्ससुद्धा माहीत पाहिजेत. आहे, प्रभूंची सत्ता आहेच, पण देहबुद्धीत असेपर्यंत किती प्रयत्न मी करू शकतो त्यानुसार प्रभूंच्या भरवशावर पूर्ण विश्वास ठेवून त्या साधक भक्ताला प्रयत्न करायचे असतात. याचाच अर्थ इथे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात येते, ते म्हणजे दुसऱ्या साधकांशी, भक्तांशी तुलना कधी करू नये. म्हणजेच आपल्याला स्वतःची लिमिटेशन्स लक्षात येतात. आपण रिॲलिस्टिक राहतो आपल्या साधन मार्गाबद्दल. विनाकारण खूप जास्त ज्याला आपण हवेत उडणं म्हणतो तसं होत नाही. आम्ही जमिनीवर राहून, ग्राउंडेड राहून
सद्गुरूंची करुणा भाकत आमचा मार्ग आखतो आणि मग खऱ्या अर्थानं साधनामध्ये नियमितता येते. नाहीतर मग ज्यावेळी तुलना होते त्यावेळेला एखाद्या दुसऱ्या साधकाला भक्ताला बघून एखाद दिवशी खूप जास्त नामस्मरण होतं आणि मग दुसऱ्या दिवशी आमचं सामर्थ्य नसतं, कारण नामस्मरण हे इतकं वजनदार आहे की ते पेलण्याचं सामर्थ्यसुद्धा लागतं आणि त्यामुळे ते मग दुसऱ्या दिवशी झालं नाही की पुन्हा ग्लानी येते. तसं न होण्यासाठी साधकानं रिॲलिस्टिक राहिलं पाहिजे. हे सुद्धा आम्हाला हे वानरवीर शिकवत आहेत पहा. आणि हे झाल्यानंतर आता हनुमंतांना जांबुवंत म्हणतायत. काय? कहैरी छपति सुनु हनुमाना, काचुप साधी रहे हो बलवाना, पवन तनय बल पवन समाना, बुद्धि विवेक विज्ञान निधाना. वृक्षराज जांबुवंत हनुमंताला म्हणतायत, हनुमंता हे बलवाना, का बरं गप्प बसलायस? पवनपुत्र आहेस तू आणि बलशाली असण्यामध्ये पवना समान आहेस. बुद्धी विवेक आणि ज्ञानाची खाण आहेस हनुमंता तू. पहा बरं. आणि हे झाल्यानंतर पुढे म्हणतायत, अतिशय सुंदर प्रसिद्ध चौपाई आहे. म्हणाले जांबुवंत म्हणतायत, कवन सो काज कठिन जग माही, जो नहीं होई तात तुम पाही, राम काज लगी तव अवतारा, सुनत ही भयउ पर्वताकारा. हे हनुमंता, जगात असं कोणतं कठीण कार्य आहे की जे बाबा रे तुझ्याकडून होऊ शकणार नाही? तुला माहिती आहे ना, श्रीराम कार्यासाठीच तुझा अवतार झालाय. ही स्मृती जांबुवंतांनी हनुमंतांच्या अंतरंगात जागवली असं म्हटलं जातं. जेव्हा हनुमंत आमचे लहान होते बरं का, खूप खोड्या करायचे, ऋषीमुनींना सुद्धा जंगलातल्या त्रास द्यायचे. बरं का, अंगात शक्तीच इतकी होती की त्याचं चॅनलायझेशन झालं पाहिजे ना कुठंतरी. त्यामुळे हनुमंत जंगलामध्ये त्यांचा तो सगळीकडे त्यांचा वावर असायचा आणि सर्व ऋषीमुनींमध्ये प्रसिद्धही होते. पण कशासाठी प्रसिद्ध होते तर हा वानर सगळीकडे विविध प्रकारच्या खोड्या करत फिरतो यासाठी सुद्धा प्रसिद्ध होते. ज्याला आपण प्रँकस्टर म्हणतो ना आजच्या भाषेत तसे थोडेसे हनुमंत होते. आणि असं असल्यामुळे एका ऋषींनी आमच्या हनुमानाला शाप दिला होता. बरं का, की त्यांनी काय केलं हनुमंतांनी, तर ते जेव्हा ध्यानस्थ बसले होते तेव्हा काहीतरी तिथे खोड्या कर, त्यांच्या दाढीशी खेळ वगैरे अशा करामती केल्या होत्या. त्यांना त्या ध्यानस्थ अवस्थेतून बाहेर काढलं होतं आणि त्यामुळे त्या ऋषींनी हनुमंताला शाप दिला होता की तू अशा खोड्या करतोस ना, तुला जी डिवाईन पॉवर, सर्व देवतांनी हनुमंताला शक्ती प्रदान केली होती जन्मतःच, ती शक्ती तुझी नाहीशी होईल, तुला स्मरणच राहणार नाही की तू किती बलशाली आहेस. आणि हे झाल्यानंतर हनुमंतांनी त्यांना शरण जाऊन विनंती केली की चुकलो मी. आणि त्यावेळी त्या ऋषींनी त्याला उशाप दिला होता की बाबा रे, तुला जर कोणी स्मरण करून देईल ना तर मात्र तुझी ही शक्ती परत येईल. आणि यानुसार इथे जांबुवंतांनी हे महत् कार्य केलेलं आहे. आणि म्हणालेत, कवन असो काज कठीण जग माही, जो नाही होत तात तुम पाही. तुझ्याकडून शक्य नाही अशी गोष्ट आहे का या विश्वामध्ये हनुमंता? आपल्याला पुढे येईलच, पण हे वारंवार जाणवतं की ज्या प्रभूंच्या आश्रयावर संबंध विश्व जगतं त्या प्रभूंना ज्या वेळेला जरूर लागली त्यावेळी हनुमंताचीच आठवण होते, नाही का? त्यामुळे रामकार्यासाठीच तुझा जन्म आहे, अवतार आहे, हे जांबुवंतांनी सांगितलं. आणि ते ऐकताच हनुमंत पर्वताच्या आकारासारखे विशाल झाले. कसे होते हनुमंत, आहा, कसे दिसत होते आणि काय गर्जना करतायत.
कनक बरन तन तेज बिराजा, मानहु अपर गिरि न कर राजा, सिंहनाद करि बारहि बारा, लीलहि नाखहु जलनिधि खारा, सहित सहाय रावण ही मारी, आनऊ इहा त्रिकूट उपारी, जामवंत मैं पूछहु तोही, उचित सिखावनु दीजहु मोही, इतना करहु तात तुम जाई, सीतहि देखी कहु सुधि आई, तब निज भुज बल राजीव नयना, कौतुक लागी संग कपिसेना, कपिसेन संग संहारि निशिचर, रामु सीतहि आनि है त्रैलोक पावन, सुज सुसुर मुनि नारदादि बखानि है, जो सुनत गावत कहत समुझत, परम पद नर पावई, रघुबीर पद पाथोज मधुकर, दास तुलसी गावई. आहा, कसे दिसतायत हनुमंत. कनक बरन तन तेज बिराजा. सोन्यासारखा वर्ण आहे हनुमंतांचा. शरीरावर तेज शोभतंय. जणू पर्वतांचा राजा सुमेरू असावा तसा दुसरा पर्वतराज सुमेरू असे हनुमंत दिसतायत. वारंवार सिंहनाद गर्जना करून म्हणाले हनुमंत, मी या खाऱ्या समुद्राला लीलया उल्लंघून जाईल. म्हणाले ना, तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तेही पद फार गोड आहे हनुमंतांचं वर्णन करणार, नाही का. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज, निज शक्तीने ताडिल दिग्गज, बलशाली धीमान, असा हा एकच श्री हनुमान. अशा रीतीनं हनुमंत गर्जना करतायत. हनुमंत पुढे म्हणतायत की रावणाला त्याच्या सर्व सहाय्यकांसह ठार मारून त्रिकूट पर्वत उपटून मी इथं घेऊन येऊ शकतो. बरं का. हे जांबुवंता, मला सांगा की काय करायचं आहे मला नक्की. बरं का. आणि जांबुवंत म्हणतात, हे हनुमंता, असं काही करू नकोस. तू इतकंच कर की सीतामातेला बघून परत ये आणि आम्हाला ती बातमी सांग. त्यानंतर राजीवनयन श्रीराम आपल्या बाहुबलानं राक्षसांचा संहार करतील आणि सीतेला घेऊन येतील. लीला म्हणून ते वानरांची सेना बरोबर घेतील. बरं का. हे जांबुवंतांनी सांगितलं. आणि पुढे सांगतात जांबुवंत की वानर सेना बरोबर घेऊन राक्षसांचा संहार करून श्रीराम सीतामातेला घेऊन परत येतील. मग देव, नारदादी मुनी, ऋषी तिन्ही लोकांना पवित्र करणाऱ्या अशा श्रीरामांच्या सुंदर कीर्तीचं वर्णन करतील. त्या स्तुतीचं गायन, पठण करून ती स्तुती, ते वर्णन, कीर्ती सांगून समजून घेऊन सर्व मनुष्य परमपद प्राप्त करतील. आणि अशा रीतीनं म्हणतात, श्री रघुनाथांच्या चरणकमलांवरचा भ्रमर बनून तुलसीदास ती कीर्ती गातोय. बरं का. आणि आता कशी आहे ही कीर्ती हे शेवटी तुलसीदास सांगतायत. म्हणाले, भवभेषज रघुनाथ जसु, सुनहि जे नर अरुनारी, तिन्ह कर सकल मनोरथ, सिद्ध करहि त्रिशिरारी. नीलोत्पलतन श्याम काम कोटि शोभा अधिक,
सुनियता सुगुण ग्राम जासु नाम अघ खग बधिक. तुलसीदास सांगतायत, माझ्या रघुनाथांची कीर्ती ही जन्म मरण रूप भवरोगावर अचूक औषधी आहे. जे स्त्री पुरुष ते ऐकतील त्यांचं मनोरथ माझे श्रीराम पूर्ण करतील. ज्यांचं शरीर नील कमलाप्रमाणे श्यामल आहे, ज्यांची शोभा कोट्यवधी कामदेवांहून अधिक आहे आणि ज्यांचं नाम रामनाम हे पापरूपी पक्ष्यांना मारण्यासाठी पारध्यासारखं आहे, अशा माझ्या श्रीरामांच्या लीला समूहांचं वर्णन आपण सर्वांनी ऐकावं अशी विनंती जणू तुलसीदास आम्हाला करतायत. आणि अशा रीतीनं तुलसीदासांच्या अमोघ वाणीतलं हे श्रीरामचरितमानस, त्यातलं हे किष्किंधाकांड इथे पूर्ण होत आहे. इति श्रीरामचरितमानसे सकल कलिकलुष विध्वंसने चतुर्थ सोपान समाप्तः. किष्किंधाकांड समाप्त. कलियुगातल्या समस्त पापांचा नाश करणाऱ्या श्रीरामचरितमानसाचा हा चौथा सोपान इथे समाप्त झाला. अशा रीतीनं ह्या किष्किंधाकांडानंतर आता आमचे बलशाली हनुमान पुढे काय लीला करतात, पुढे कसे जातात, कुठे जातात, आपल्या मातेला कसे भेटतात, त्यानंतर अजून एका भक्तोत्तमाची विभीषणाची भेट कशी होते, ह्याचं अतिशय सुंदर वर्णन असलेलं सुंदर कांड आता यानंतर सुरू होणार आहे, जे आपण उद्यापासून सुरू करूयात. उद्या रामनवमी आहे आणि त्या दिवशी हे सुंदर कांड सुरू होतं आहे. यापेक्षा मोठा गोड योग महाराजांनी काय जुळवून आणायचा. त्यामुळे यामध्येच न्हावून निघूया आणि त्या श्रीराम नामामध्येच आम्हाला सतत ठेवावं ही सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.